विचार करा की तुम्ही एका मोठ्या दुकानात आहात हं. आणि तिथले कॅमेरे फक्त चोरांवर नजर ठेवत नाहीत. तर ते ग्राहकांना मदत कधी लागेल हे स्वतःहून ओळखतायत. हो, कोणता ग्राहक एखाद्या वस्तूसाठी गोंधळलेला दिसतोय हं. किंवा कुठे जास्त गर्दी झालीये हे सगळं ते स्वतःच सांगतात. म्हणजे हे एखाद्या सायफाय सिनेमातलं दृश्य वाटतंय की नाही? काय वर्षांपूर्वी हे नक्कीच सायफाय होतं, पण आता नाही. मायक्रोसॉफ्टच्या Azure Vision सारख्या साधनांमुळे हे आणि यापेक्षाही खूप काही प्रत्यक्षात येतंय. आणि गंमत म्हणजे यामागचं तंत्रज्ञान आता इतकं सोपं झालंय की आपणही त्याचा अनुभव घेऊ शकतो. आणि म्हणूनच आज आपण इथे आहोत. आपण आज फक्त तंत्रज्ञानाबद्दल गप्पा नाही मारणार, तर मायक्रोसॉफ्ट लर्नवरील एका एक्झरसाइजच्या माध्यमातून हे तंत्रज्ञान प्रत्यक्ष कसं काम करतं याचा अनुभव घेणार आहोत. बरोबर. म्हणजे ज्यांना याबद्दल काहीही माहिती नाही त्यांनाही कम्प्युटर चित्रांना कसं बघतो आणि त्यातून अर्थ कसा काढतो हे समजावून सांगण्याचा आपला प्रयत्न आहे. आपण नॉर्थ विंड ट्रेडर्स नावाच्या एक काल्पनिक दुकानाच्या उदाहरणाद्वारे हा प्रवास करणार आहोत. हो, अगदी सुरुवातीपासून, म्हणजे फाईल्स डाउनलोड करण्यापासून ते चित्रांचं विश्लेषण करण्यापर्यंतची प्रत्येक पायरी आपण एकत्र समजून घेऊया. चला तर मग. या डिजिटल डोळ्यांच्या जगात एक खोलवरची उडी घेऊया आणि बघूया की कम्प्युटरच्या नजरेतून जग कसं दिसतं. तर कोणतंही मोठं काम सुरू करण्यापूर्वी तयारी करावी लागते. म्हणजे स्वयंपाक करण्यापूर्वी आपण जशी भाजी चिरून घेतो, मसाले काढून ठेवतो, तसंच काहीसं. अगदी बरोबर. इथे आपली तयारी म्हणजे काही फाईल्स डाउनलोड करणे आणि मायक्रोसॉफ्ट फाउंडरीमध्ये एक प्रोजेक्ट तयार करणे. ठीक आहे, मग पहिली पायरी काय आहे? पहिली पायरी तर खूपच सोपी आहे. आपल्याला imageanalysis.zip नावाची एक फाईल दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करायची आहे. अच्छा, या झिप फाईलमध्ये सरावासाठी लागणारे फोटो असणार. हो, बरोबर. ती डाउनलोड करून एका फोल्डरमध्ये एक्स्ट्रॅक्ट करायची, म्हणजे त्यातील फाईल्स बाहेर काढायच्या. जसं आपण बॅगेतून सामान बाहेर काढतो अगदी तसंच. ठीक आहे, म्हणजे आपले फोटो आता तयार आहेत. आता कामाचं ठिकाण म्हणजेच मायक्रोसॉफ्ट फाउंड्री. तिथे गेल्यावर काय करायचं? तिथे गेल्यावर आपल्या Azure अकाउंटनी साइन इन करायचं. पहिल्यांदा साइन इन केल्यावर स्वागतासाठी काही टिप्स आणि पॉपअप्स येतील. ते सगळे बंद करायचे. म्हणजे कामाला सुरुवात करण्यापूर्वी आपलं टेबल एकदम स्वच्छ करून घ्यायचं. अगदी. आता इथे हब आणि प्रोजेक्ट तयार करायला सांगितलं आहे. हे शब्द ऐकूनच थोडं म्हणजे किचकट वाटतंय. हे नक्की काय आहे? थांबा, तुम्हाला विचारण्याआधी मी एक अंदाज लावू का? हो, नक्कीच. सांगा ना. मला वाटतं हब म्हणजे आपलं मुख्य वर्कशॉप किंवा गॅरेज, जिथे आपली सगळी साधनं ठेवलेली असतात. आणि प्रोजेक्ट म्हणजे त्या गॅरेजमधलं एक विशिष्ट काम. माझा अंदाज बरोबर आहे का? अरे वाह! तुमचा अंदाज एकदम अचूक आहे. यापेक्षा सोप्या भाषेत मीही सांगू शकलो नसतो. खरंच? हो, हब हे तुमचं एक मोठं, कायमस्वरूपी ऑफिस आहे आणि प्रोजेक्ट म्हणजे त्या ऑफिसमध्ये तुम्ही हाती घेतलेलं एक काम. चला, म्हणजे कोडं सुटलं. मग हे हब नावाचं वर्कशॉप तयार कसं करायचं? वेबसाईटवर एक्सप्लोर अज्युअर AI सर्व्हिसेसमधून विजन प्लस डॉक्युमेंट निवडायचं आणि मग इमेज कॅप्शनिंगवर जायचं. तिथेच आपल्याला नवीन हब तयार करण्याचा पर्याय मिळतो. आणि तिथे कोणती माहिती भरावी लागते? जसं की वर्कशॉपसाठी पत्ता वगैरे. अगदी तसंच. तिथे काही मूलभूत गोष्टी सेट कराव्या लागतात. हबचं नाव, तुमचं अज्युअर सबस्क्रिप्शन आणि एक रिसोर्स ग्रुप. रिसोर्स ग्रुप. हो, त्याची कल्पना तर खूपच छान आहे. तो म्हणजे तुमच्या सगळ्या गोष्टी एकत्र ठेवण्यासाठी एक पिशवी किंवा एक टूल बॉक्स. अच्छा. जेणेकरून नंतर काही शोधायचं असेल किंवा सगळं सामान एकत्र डिलीट करायचं असेल तर फक्त ती एक पिशवी उचलली की काम होतं. ही पिशवीची कल्पना आवडली. म्हणजे पसारा होत नाही. अजिबात नाही. त्यानंतर लोकेशन निवडावं लागतं, जसं की ईस्ट US किंवा वेस्ट युरोप. हे तुमच्या वर्कशॉपचा प्रत्यक्ष पत्ता ठरवण्यासारखं आहे. बरं. शक्यतो आपल्या जवळचं लोकेशन निवडायचं, म्हणजे काम पटापट होतं. आणि शेवटी Azure AI सर्व्हिसेस रिसोर्स कनेक्ट करावा लागतो. या सगळ्या स्टेप्स पूर्ण केल्या की आपला वर्कशॉप तयार. समजलं. पत्ता, पिशवी आणि साधनं सगळं ठरलं. आणि मग प्रोजेक्टचं काय? हब तयार झाल्यावर
पुढची पायरी आपोआप येते. तुम्हाला फक्त तुमच्या आजच्या कामाला म्हणजे प्रोजेक्टला एक नाव द्यायचंय आणि क्रिएट प्रोजेक्टवर क्लिक करायचंय. झालं. म्हणजे आपलं कामाचं टेबल तयार आहे, त्यावर फोटो ठेवले आहेत आणि आपली सगळी साधनं सज्ज आहेत. आता खरी मजा सुरू होईल. हो. चला, अखेर आपण त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे आपण कम्प्युटरला एक फोटो दाखवणार आहोत आणि विचारणार आहोत, सांग बघू तुला यात काय दिसतंय. हो. आपण स्टोअर कॅमेरा 1.jpg ही इमेज वापरणार आहोत आणि इथे आपल्याला कम्प्युटरच्या बोलण्याचे 2 प्रकार बघायला मिळतात. 2 प्रकार. हो. एक आहे कॅप्शन आणि दुसरी आहे डेन्स कॅप्शन्स. दोन्ही प्रकार चित्राला बोलतं करतात, पण त्यांची पद्धत खूप वेगळी आहे. अच्छा, म्हणजे एक मितभाषी आहे आणि दुसरा बोलका. अगदी तसंच म्हणता येईल. मग आधी कॅप्शनबद्दल सांगा. तुम्ही इमेज अपलोड केल्यावर उजव्या बाजूला डिटेक्टेड ॲट्रिब्यूट्स नावाच्या पॅनलमध्ये एक कॅप्शन दिसेल. हे म्हणजे फोटो पाहून कोणीतरी एका ओळीत त्याचं वर्णन करावं तसं आहे. उदाहरणार्थ, जसं की अ पर्सन इज मेकिंग अ पर्चेस ॲट अ काउंटर. अगदी थोडक्यात, नेमकं आणि सरळ वर्णन. जणू काही चित्राची हेडलाईन सांगितली आहे. म्हणजे चित्राचा संपूर्ण सारांश एका वाक्यात. हे तर खूप उपयोगी आहे. मग डेन्स कॅप्शन्स म्हणजे काय? हे त्यापेक्षा वेगळं कसं आहे? आता गंमत बघा. तुम्ही डेन्स कॅप्शन्स निवडल्यावर काय होतं? हे तुमच्या एखाद्या जास्त बोलक्या उत्साही मित्रासारखं आहे. म्हणजे जो फोटोतली प्रत्येक छोटी छोटी गोष्ट रंगून तपशीलवार सांगेल. तो फक्त एक वाक्य सांगणार नाही, तर वाक्यांची एक मालिकाच तयार करेल. म्हणजे कसं, उदाहरण देऊन सांगाल का? नक्कीच. ते सांगेल, दिस इज अ वुमन वेअरिंग अ ब्लू शर्ट, शी स्टँडिंग बिहाइंड अ काउंटर. म्हणजे हे चित्रातल्या प्रत्येक महत्वाच्या वस्तूसाठी आणि भागासाठी वेगळं वेगळं कॅप्शन देतं. वा, म्हणजे हे तर चित्राचं अक्षरशः पोस्टमॉर्टमच करते. पण एक मिनिट, हे प्रभावी आहे, पण हे किती व्यावहारिक आहे? इतक्या तपशिलांमुळे माहितीचा ओव्हरलोड होणार नाही का? तुमचा मुद्दा खूप महत्वाचा आहे. म्हणजे प्रत्येक फोटोसाठी 10-15 कॅप्शन वाचण्याऐवजी एकाच मुख्य कॅप्शनवर लक्ष केंद्रित करणं सोपं नाही का? हो, नेहमीच्या वापरासाठी कदाचित एकच कॅप्शन पुरेसं असेल. पण विचार करा, ज्यांना दृष्टी नाही, अशा व्यक्तीसाठी हे डेन्स कॅप्शन्स किती महत्वाचे ठरू शकतात. अच्छा. ते त्यांना चित्राचा एक खूप समृद्ध आणि तपशीलवार अनुभव देऊ शकतात. किंवा एखाद्या फॉरेन्सिक विश्लेषणासाठी जिथे प्रत्येक लहान तपशील महत्वाचा असतो, तिथे हे फीचर खूप उपयुक्त ठरू शकतं. बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक फीचरचा उपयोग त्याच्या गरजेनुसार ठरतो. आणि इथे बाउंडिंग बॉक्स असाही एक शब्द दिसतोय, त्याचा काय अर्थ आहे? बाउंडिंग बॉक्स ही एक मजेशीर गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही डेन्स कॅप्शन्समधील एखाद्या कॅप्शनवर माऊस फिरवता, तेव्हा ते कॅप्शन चित्रातील कोणत्या भागाबद्दल आहे हे दाखवण्यासाठी त्या भागाभोवती एक चौकोन दिसतो. अच्छा, त्याला बाउंडिंग बॉक्स म्हणतात. हो. हे म्हणजे कम्प्युटर आपल्याला बोट दाखवून सांगतोय, हे बघा, मी निळ्या शर्टबद्दल बोलतोय, तो इथे आहे. जसं आपण ग्रुप फोटोत मित्राला दाखवण्यासाठी त्याच्या चेहऱ्याभोवती बोटाने गोल करतो, तसंच काहीसं. हे खूपच भारी आहे. म्हणजे काहीही गोंधळ नाही. कॉम्प्युटर काय म्हणतोय आणि कशाबद्दल म्हणतोय हे एकदम स्पष्ट कळतं. ठीक आहे, तर कॅप्शनमधनं आपल्याला चित्राची गोष्ट कळली. पण आता टॅग्स नावाचा एक वेगळा प्रकार आहे. हे कॅप्शनपेक्षा वेगळं कसं आहे? हा खूप चांगला प्रश्न आहे. कॅप्शन हे एक पूर्ण व्याकरणदृष्ट्या बरोबर असलेलं वाक्य असतं. पण टॅग्स हे सुटे शब्द किंवा छोटे शब्दसमूह असतात. टोला हॅशटॅग लावतो तसं काहीसं. अगदी. कॉमन टॅग एक्स्ट्रॅक्शन हे फीचर हजारो वस्तूंना, दृश्यांना आणि अगदी क्रियांना ओळखू शकतं. आपण स्टोअर कॅमेरा 2.jpg ही फाईल अपलोड करून हे बघू शकतो. आणि मग आपल्याला शब्दांची एक यादी दिसेल. हो, तुम्हाला शॉपिंग, सेलिंग, स्टँडिंग, पर्सन, क्लोदिंग असे अनेक टॅग्स दिसतील. थांबा, तुम्ही म्हणालात की ते शॉपिंग सारख्या क्रिया ओळखतं. हे अविश्वसनीय आहे. हो, हीच तर खरी गंमत आहे. कारण शॉपिंग ही एक संकल्पना आहे, ती काही वस्तू नाही. याचा अर्थ AI फक्त काय दिसतंय हे नाही, तर काय घडतंय याचा अर्थ लावतंय. हे तर एका वेगळ्याच पातळीवरचं विश्लेषण आहे. तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडला आहे. हीच तर कॉम्प्युटर व्हिजनची खरी ताकद आहे. ते फक्त पिक्सेल्स आणि रंग ओळखत नाही, तर त्यातून तयार होणाऱ्या संदर्भाला समजून घेण्याचा प्रयत्न करतं. अरे वा. आणि प्रत्येक टॅगसोबत एक कॉन्फिडन्स स्कोअर दिलेला असतो. त्याचा अर्थ काय? कॉन्फिडन्स स्कोअर ही एक टक्केवारी आहे,
जी सांगते की कम्प्युटरला किती खात्री आहे की त्याचा अंदाज बरोबर आहे. म्हणजे समजा शॉपिंग या टॅगसाठी 98% स्कोर असेल तर याचा अर्थ कम्प्युटरला 98% खात्री आहे की चित्रात खरेदीची क्रिया सुरू आहे. जर स्कोर 55% असेल तर कम्प्युटर म्हणतोय मला वाटतं इथे खरेदी सुरू आहे पण मी पूर्ण खात्रीने सांगू शकत नाहीये. हे तर खूपच भारी आहे. म्हणजे कम्प्युटर फक्त अंदाज लावत नाही, तर तो किती खरा असू शकतो हेही सांगतो. म्हणजे तो स्वतःच्या कामावर किती विश्वास आहे हे आपल्याला सांगतोय. अगदी तसंच. आणि हे आपल्याला ठरवायला मदत करतं की त्या टॅगवर किती विसंबून राहायचं. ठीक आहे. टॅग्स आपल्याला चित्रात काय काय आहे हे सर्वसाधारणपणे सांगतात. पण समजा मला हे जाणून घ्यायचं आहे की वस्तू नक्की कुठे आहेत, रांगेत किती लोक आहेत किंवा एखाद्या विशिष्ट वस्तूजवळ किती गर्दी आहे, हे शक्य आहे का? तुम्ही बरोबर पुढच्या टप्प्यावर आला आहात. याच गरजेतून ऑब्जेक्ट डिटेक्शन या फीचरचा जन्म झाला आहे. टॅग्स आपल्याला काय हे सांगतात तर ऑब्जेक्ट डिटेक्शन आपल्याला कुठे आणि कोणती वस्तू आहे हे नेमकं सांगतं. म्हणजे हे टॅग्सपेक्षा जास्त अचूक आणि केंद्रित आहे. हो, ते चित्रातल्या प्रत्येक ओळखता येणाऱ्या वस्तूला शोधून तिच्या भोवती एक बाउंडिंग बॉक्स तयार करतं आणि त्या वस्तूचं नाव देतं. आपण हे करून बघू शकतो. हो, आपण स्टोअर कॅमेरा 3.jpg आणि स्टोअर कॅमेरा 4.jpg या फाईल्स वापरून हे तपासू शकतो. तुम्ही फाईल अपलोड केल्यावर तुम्हाला दिसेल की त्याने पर्सन किंवा शर्ट अशा वस्तूंना ओळखून त्यांच्या भोवती चौकोन आखले आहेत. आणि त्यांना लेबल पण केले. हो, मला आठवतंय मी एकदा गंमत म्हणून माझ्या घरातल्या एका पसरलेल्या खोलीचा फोटो यावर टाकला होता. त्याने सोफ्यावरची मांजर बरोबर कॅट म्हणून ओळखली. वाव. पण माझ्या चपलांना त्याने ए पेअर ऑफ बूट्स असं विचित्र लेबल दिलं होतं. म्हणजे अजूनही ते परिपूर्ण नाही, पण हे उदाहरण खूप महत्वाचं आहे. ते दाखवतं की हे तंत्रज्ञान किती पुढे गेलंय, पण अजूनही चुका करू शकतं. नक्कीच. पण दुकानासारख्या नियंत्रित वातावरणात जिथे वस्तू ओळखीच्या असतात तिथे हे खूप अचूकपणे काम करतं. सुरक्षा कॅमेऱ्यांसाठी किंवा दुकानातील स्टॉक मोजण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त ठरू शकतं. तर आपण हे सगळं करून बघितलं, चित्रांना कॅप्शन दिलं, टॅग्स काढले आणि वस्तूही ओळखल्या. पण एक्सरसाइजच्या शेवटी क्लीनअप किंवा रिसोर्स डिलीट करण्याबद्दल सांगितलं आहे. आपलं काम तर झालंय, मग ह्याची काय गरज आहे? हा एक खूप महत्वाचा आणि अनेकदा दुर्लक्षित केला जाणारा मुद्दा आहे. काय आहे ना, क्लाउड सर्व्हिसेस वापरणं म्हणजे भाड्याने जागा किंवा साधनं घेण्यासारखं आहे. अच्छा, म्हणजे आपण जे हब आणि रिसोर्स ग्रुप तयार केले ते वापरत नसलो तरी त्याचे पैसे आकारले जाऊ शकतात? अगदी बरोबर. विचार करा, तुम्ही हॉटेलमध्ये एक रूम बुक केली. तुम्ही त्या रूममध्ये झोपलात काय किंवा बाहेर फिरलात काय त्या दिवसाचं भाडं तुम्हाला द्यावंच लागतं. कारण ती रूम आपल्यासाठी राखीव वेल असते. बरोबर. क्लाउड रिसोर्सेसचं पण तसंच आहे. आपण जे हब आणि ती पिशवी म्हणजेच रिसोर्स ग्रुप तयार केला त्याने ॲझोरच्या डेटा सेंटरमधली थोडी जागा आणि प्रक्रिया करण्याची क्षमता आपल्यासाठी राखून ठेवली आहे. आणि जोपर्यंत आपण ते चेकआउट करत नाही तोपर्यंत मीटर चालूच राहणार. एकदम बरोबर शब्द वापरलात. आपलं काम झाल्यावर जर आपण ते डिलीट नाही केले तर त्याचे पैसे आपल्या ॲझोर अकाउंटमधून कापले जाऊ शकतात. म्हणून अनावश्यक खर्च टाळण्यासाठी क्लीनअप ही एक अत्यंत महत्वाची सवय आहे. हो. मग हे चेकआउट करण्याची प्रक्रिया किचकट आहे का? अजिबात नाही. ती खूप सोपी आहे. आपल्याला ॲझोर पोर्टलवर जाऊन आपण तयार केलेला रिसोर्स ग्रुप शोधायचा आहे. आठवतंय आपण म्हटलं होतं की रिसोर्स ग्रुप म्हणजे सगळ्या गोष्टी एकत्र ठेवणारी एक पिशवी. हो. आपल्याला फक्त ती पूर्ण पिशवीच डिलीट करायची आहे. डिलीट रिसोर्स ग्रुप निवडून ग्रुपचं नाव कन्फर्म केलं की झालं. त्या पिशवीतले सर्व रिसोर्सेस आपोआप डिलीट होतात. वा, म्हणजे प्रत्येक गोष्ट वेगळी वेगळी डिलीट करत बसायची गरज नाही, फक्त पिशवी फेकून दिली की झालं. हो. सरावानंतर चेकआउट करायला विसरायचं नाही. ही एक चांगली सवय आहे जी भविष्यात खूप पैसे वाचवू शकते. तर आज आपण एका छोट्याशा एक्सरसाइजमधून कॉम्प्युटर विजनच्या जगात एक मोठी आणि मनोरंजक उडी मारली. आपण फक्त चित्रांचं विश्लेषण नाही केलं, तर त्यामागची प्रक्रिया आणि साधनही सोप्या खेळकर भाषेत समजून घेतली. अगदी. आपण पाहिलं की AI फक्त फोटोतील वास्तूच नाही तर त्यातील क्रिया आणि संदर्भही ओळखू शकतं. कॅप्शन, डेन्स कॅप्शन्स, टॅग्स आणि ऑब्जेक्ट डिटेक्शन यांसारख्या क्षमतांमुळे स्मार्ट स्टोअरसारख्या अनेक नवीन कल्पना प्रत्यक्षात येऊ शकतात. जिथे कॅमेरे फक्त सुरक्षाच नाही तर ग्राहकांना एक चांगला खरेदीचा अनुभव देण्यासाठीही मदत करतील. हो. ज्यांना यात अधिक माहिती हवी असेल ते ॲझोर विजनच्या पेजला भेट देऊ शकतात. नक्कीच.
आजच्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली की हे तंत्रज्ञान फक्त फोटो ओळखण्यापुरतं मर्यादित नाही, तर ते समजून घेण्याच्या दिशेने प्रवास करत आहे. आणि हा प्रवास खूप वेगाने होत आहे. आणि याच विचाराने माझ्या मनात एक शेवटचा प्रश्न येतो. आज आपण कम्प्युटरला चित्रांमध्ये काय आहे हे ओळखायला शिकवलं. पण विचार करा, भविष्यात AI चित्रांमधल्या लोकांच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखून हा ग्राहक गोंधळलेला आहे किंवा हा ग्राहक आनंदी आहे हे सांगू शकेल का? हा एक खूप खोलवर विचार करायला लावणारा प्रश्न आहे आणि याचं उत्तर होय आहे. हे तंत्रज्ञान आधीच अस्तित्वात आहे आणि ते अधिक अचूक होत चाललं आहे. पण खरा प्रश्न हा आहे, केवळ एका फोटोवरून पुढे काय घडू शकतं याचा अंदाज AI लावू शकेल का? म्हणजे हा ग्राहक वस्तू चोरण्याची शक्यता आहे किंवा या दोन व्यक्तींमध्ये वाद होण्याची शक्यता आहे असा अंदाज. तंत्रज्ञान आणि मानवी वर्तणूक यांच्यामधली ही रेषा दिवसेंदिवस पुसट होत जाणार आहे. यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.